Hi, today we are going to learn new poem One Little Kitten. तर आज आपण एक नवीन पोयम बघणार आहोत. तिचं नाव आहे वन लिटिल किटन. लिटिल म्हणजे छोटीशी, वन म्हणजे एक आणि किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू. तर एक मांजरीचं पिल्लू अशी ही कविता आहे. लिसन अँड एन्जॉय दिस पोयम. लिसन म्हणजे ऐका आणि ही जी पोयम आहे, ही जी कविता आहे तिची मज्जा घ्या. वन लिटिल किटन टू बिग कॅट्स. तर एक छोटंसं मांजरीचं पिल्लू आहे आणि दोन मोठ्या मांजरी आहेत. 3 बेबी बटरफ्लाईज 4 बिग रॅट्स. 3 छोटेसे बेबी बटरफ्लाय म्हणजे बटरफ्लायचे पिल्लू आहेत आणि मोठे बिग रॅट्स म्हणजे मोठे उंदीर आहेत. 5 फॅट फिशेस 6 सॅड सील्स. तर जे फिश आहेत ते 5 आहेत. 5 कोण आहेत? फिश आहेत, पण ते कसे आहेत? फॅट. फॅट म्हणजे 5 जाड जाड फिश आहेत, जाड जाड मासे आहेत. आणि 6 सॅड सील्स म्हणजे 6 सील प्राणी आहे. सील मासा असतो, माशाचाच एक टाईप आहे. ते किती आहेत? ते कसे आहेत? तर ते सॅड आहेत. हे बघा, इथे सील मासा दाखवलेला आहे. बघा, असा असतो सील. समजलं? 7 सिली सीगल्स 8 हॅपी इल्स. तर हे सिगल्स आहेत. सिगल म्हणजे समुद्राच्या तिथे असणारा पक्षी, त्याला समुद्री ससाना असं म्हटलं जातं. तर हे 7 आहेत, ते सिली आहेत, मूर्ख आहेत. आणि ह्याला इल म्हणतात. इल म्हणजे असा सापासारखा मासा असतो, त्याला आपण मराठीमध्ये वाम म्हणतो. तर हे किती आहेत? 8 आहेत आणि ते हॅप्पी आहेत. 9 नर्वस लिझार्ड्स. तर लिझार्ड म्हणजे पाल. तर पाली किती आहेत? 9 आहेत, 9 आहेत आणि त्या नर्वस आहेत, चिंताग्रस्त आहेत, त्यांना खूप चिंता आहे. 10 ब्रेव बीज. आणि मधमाशा आहेत 10 आणि त्या कशा आहेत? शूरवीर आहेत, धाडसी आहेत, ब्रेव आहेत. 11 स्मेली एलिफंट्स. एलिफंट्स म्हणजे हत्ती. ते कसे आहेत? स्मेली, त्यांच्या सोंडने ते वास घेत आहेत. असे 11 एलिफंट्स आहेत. 12 फॅट फ्लीज. आणि 12 फ्लीज म्हणजे पिसा आहेत. पिसा म्हणजे एक छोटासा काळा इन्सेक्ट असतो, चिलट सारखा, तो चावतो आपल्याला. ठीक आहे, तर ते किती आहेत? 12 आहेत. 13 ॲलिगेटर्स. 13 मगर आहेत. ॲलिगेटर म्हणजे मगरी आहेत. 14 व्हेल्स. आणि 14 ह्या व्हेल मासा आहेत. 15 डॉंकीज विथ 15 टेल्स. आणि 15 डॉंकी म्हणजे गाढव आहेत आणि त्यांच्या 15 शेपट्या आहेत. अशी ही पोयम आहे. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं काउंटिंग दिलेलं आहे 15 पर्यंत. ठीक आहे. आणि या पोयमचे पोएट आहेत कॅरोलिन ग्रॅहम. तर या पोयममध्ये तुम्हाला इथे काउंटिंग दिलेले आहे 1 2 3 आणि प्रत्येक ॲनिमलच्या इथे बघा, इथे लिटिल किटन, बिग कॅट्स, बेबी बटरफ्लाय, फॅट फिशेस, सॅड, सिली, हॅप्पी, नर्वस असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. असं बघा, सॅड, ब्रेव, नर्वस, हॅप्पी. तर याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, पण ते तुम्हाला आत्ता नाही आहे, म्हणजे एखाद्याबद्दल आपल्याला त्याच्यामुळे एक्स्ट्रा माहिती भेटते. ठीक आहे. जसं की आता हे इल्स आहेत. इल्स कसे आहेत? हे इल्स कसे आहेत? हॅप्पी आहेत. ही आपल्याला त्याची माहिती मिळाली. हे लिझार्ड कसे आहेत? तर पाल कसे आहे? नर्वस आहे. बीज कसे आहेत? ब्रेव आहे. म्हणजे हे झाले सगळे ॲडजेक्टिव्ह, जे स्मेली, फॅट, ब्रेव, नर्वस, हॅप्पी, सिली, फॅट, बिग, बेबी आहेत ना, हे लिटिल, हे वर्ड जे आहेत ते ॲडजेक्टिव्ह आहेत.